देशभरामध्ये काँग्रेस ईडी विरोधात आक्रमक झालेली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचं ईडी विरोधात आंदोलन सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा देशभरात काँग्रेसचं आंदोलन होणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये मोर्चातील नेत्यांना काल पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे। नेमकं हे काय प्रकरण आहे आपण समजून घेऊया। पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेलं नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 2008 मध्ये बंद पडलं। या वृत्तपत्राची मालकी असोसिएट जनरल लिमिटेड कडे होती। 2008 पर्यंत AJL वर 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं। प्रकाशन थांबल्यानंतर काँग्रेसनं 2002 ते 2011 या दरम्यान AJL ला 90 कोटींचं कर्जही दिलं। 2010 मध्ये यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना झाली। यंग इंडिया कंपनी सोनिया गांधी, राहुल गांधींचा सर्वाधिक म्हणजेच 76% वाटा होता। उर्वरित 24% हिस्सा मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नांडिस, दुबे, सॅम पित्रोदा यांच्याकडे होता। AJL काँग्रेसचं कर्ज फेडण्यात अपयशी ठरलं। यंग इंडियानं मात्र याला 50 लाखांना विकतही घेतलं। 2000 कोटींच्या हेराल्ड हाऊस इमारतीवर कब्जा करण्याकरता हा घोटाळा झाला असा सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।